नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे बटरस्कॉच फ्लेवरचा केक, जो की हाफ केजी मध्ये मी बनवला होता आणि तो 6 मंथच्या बेबीसाठी बनवला होता. तर चला मग केकला सुरुवात करूया. हाफ केजी साठी आपल्याला 160 ग्रॅम प्रीमिक्स लागते. तर कपाने मोजून घेतलं तर आपल्याला 1 कप प्रीमिक्स लागतो. तर यात आपल्याला थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे आणि चांगलं ते बॅटर आपलं मिक्स करायचं आहे. आणि एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे, कारण की जर आपण पाण्याचं कसं प्रीमिक्स आपण मोजून घेऊ शकतो, पण पाणी आपण मोजून घेऊ शकत नाही. ते आपल्याला कन्सिस्टन्सीनुसार ॲडजस्ट करावं लागतं. तर आपण इथे थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे. तर आपल्याला येथे यात 1 टेबलस्पून ऑइल टाकायचं आहे. हाफ केजीला 1 टेबलस्पून, 1 केजीला 2 टेबलस्पून असं. तर आता हे जे ऑइल आहे याला कोणताही स्मेल नसला पाहिजे. हे नॉर्मल जे रिफाईंड ऑइल असते ते असलं पाहिजे, जसं की शेंगदाण्याचं तेल वगैरे असं आपल्याला नको. तर आपण आता इथे केक टीन रेडी करून घेऊया. तर त्याला त्यात एक बटर पेपर ठेवून त्याला ऑइल लावून घेऊया. साईडने पण व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचं आहे. आणि जे आता आपलं जे बॅटर आहे रेडी, ते आपल्याला यात ओतून घ्यायचं आहे. आणि आपलं हे बॅटर ओतून झाल्यावर आपल्याला टीनला एकदा टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून एअर बबल्स निघून जातील. आणि हा मी एक OTG मध्ये लावलेला आहे केक. तर मी 150 टेम्परेचर ठेवलेलं आहे आणि बेक मोड ऑन केलेला आहे. आणि मी 30 मिनिटाचा टाइम सेट केलेला आहे इथे. तर 30 मिनिटे होऊन आपला बेस एकदम रेडी झालेला आहे. आणि हा बेस मी ओव्हनमधून काढून घेतल्यावर त्याला थंड करून घेतलेला आहे. तर आता आपण याच्या 3 लेअर करून घेऊया आणि वर हा जो डोम शेप आलाय त्याला काढून घेऊया. तर सुरीच्या साह्याने आपल्याला हा वरचा जो डोम शेप आहे तो मी काढून घेत आहे. आणि आता आपल्याला 3 लेअर करायचे आहे. तर आपण तेवढा अंदाज घेऊन वरची जी लेअर आहे ती त्याला थोड्या थोड्या साईडने कट मारत जाणार आहे आणि नंतर मग त्याला पूर्ण आतून कट करत जाणार आहे. तर ही आपली एक लेअर कट झालेली आहे बघा. आणि अशीच आपण दुसरी लेअर पण कट करणार आहे. ती पण साईडने आपल्याला थोडा थोडा चाकूने सुरीने थोडा कट द्यायचा आहे, नंतर मग आपल्याला पूर्ण कट करायचं आहे. तर ह्या आपल्या 3 लेअर अशा छानपैकी कट झालेल्या आहेत. तर आता आपण बघूया की आपल्याला क्रीम किती घ्यायचं आहे. तर मी इथे ट्रोपोलाइट क्रीम घेतलेला आहे आणि ज्या कपाने आपण प्रीमिक्स मोजून घेतलाय तेवढंच कप मी 1 कप प्रीमिक्स घेतलेला आहे. आणि जास्त डिझाईन असेल, फ्लावर्स वगैरे जास्त असेल तर थोडं जास्त लागू शकते. पण प्लेन डिझाईन असली तर 1 कपामध्ये आपला पूर्ण केक हाफ केजीचा कव्हर होऊन जातो. तर आपल्याला इथे ते बीट करून घ्यायचं आहे. बीट करण्यासाठी आपल्याला क्रीम हे एकदम चिल्ड आणि लिक्विड फॉर्ममध्ये पाहिजे, जसं की मी दाखवलेलं आहे. आपल्याला आईस क्रम्ब असलेलं घट्ट क्रीम घ्यायचं नाही आहे. आणि हे बघा, आपलं क्रीम मेल्ट असल्यामुळे जे लिक्विड फॉर्ममध्ये आपलं क्रीम होतं ते त्यामुळे हे पटकन बीट होते आणि पटकन मेल्ट पण होत नाही. बघा, हे आपलं क्रीम होण्यात आहे, अजून झालेलं नाही आहे. ते आपल्याला क्रीम हे परफेक्टच बीट करायचं आहे, कारण की जर क्रीम आपण परफेक्ट बीट केलं नाही तर आपल्या केकला तेवढी छान फिनिशिंग येत नाही. तर हे आपलं क्रीम एकदम परफेक्ट बीट झालेलं आहे. तर आता आपण केकला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण टर्न टेबलला थोडंसं क्रीम लावून घेऊया. आणि मग हे बघा, मी इथे थोडं पाणी घेतलं आहे आणि त्यात मी आज बटरस्कॉच फ्लेवरचा हा आपण केक बनवत आहे. तर त्यात मी बटरस्कॉच 1 टेबलस्पून बटरस्कॉचचं क्रश मिक्स केलं. यामुळे काय होतं ना, आपला जो स्पॉन्ज असते त्याला पण आपण जो फ्लेवरचा केक करत आहे त्याचा फ्लेवर येऊन जातो. तर हे आपल्याला व्यवस्थित असं सोप करून घ्यायचं आहे सर्व साईडने. नंतर आपल्याला यावर क्रीमची लेअर द्यायची आहे. आणि आपल्याला जेवढं क्रीम हवं आहे तेवढं आपण एकदमच थोडं टाकून घेतलं की मग आपल्याला पॅलेट नाईफने जेव्हा आपण त्याला फिनिशिंग देतो तर त्याचे जे स्पॉन्ज आहे त्याचे क्रम्प आपल्या पॅलेट नाईफला लागून येत नाहीत. म्हणून आपल्या आधी क्रीम जेवढं पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आणि नंतर एक्स्ट्रा वाटलं तर ते काढून घ्यायचं. नंतर आपण त्यावर एक क्रशची लेअर देणार आहे. त्याला पण पॅलेट नाईफने सर्व साईडने पसरवून घ्यायचं आहे. आणि आता बटरस्कॉच केक म्हटला तर बटरस्कॉचचे क्रम्प आले आणि हे क्रम्प आपण
यावर बटरस्कॉचच्या क्रशवर टाकणार आहे. आणि नंतर आपण जी सर्वात वरची लेअर आहे आपली केकची, ती आपल्याला सरळ न ठेवता उलट्या साईडने ठेवायची आहे, की जेणेकरून आपल्या केकला डोम शेप येणार नाही. आणि पुन्हा आपल्याला पुन्हा आपल्या लेअरला आपल्याला सोप करून घ्यायचं आहे. सोप झाल्यावर आपल्याला पुन्हा क्रीमची लेअर द्यायची आहे. तर हे बघा, मी आधीच जेवढं मला क्रीम हवं आहे तेवढं मी एकदम टाकून घेतलंय. एक्स्ट्राचं मला पाहिजे नाही ते मी साईडने काढून घेत आहे. याने काय होते, आपल्या केकचा जो स्पॉन्ज आहे त्याचे क्रम्प आपल्या पॅलेट नाईफला लागून येत नाही. खूप जणांना वाटते का चिटकतो, तर ते तसं होत नाही. म्हणून क्रीम जास्त टाकायची, वाटल्यास ते एक्स्ट्रा वाटली तर ती काढून घ्यायची. त्यानंतर आपण एक क्रशची लेअर दिलेली आहे. आणि त्यानंतर सेम प्रोसिजर, की आपल्याला जे बटरस्कॉच क्रम्स आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. आणि ते सर्व साईडने व्यवस्थित टाकायचे आहे, की जेणेकरून आपण केक कट केल्यावर सर्व साईडने ते सेम आले पाहिजे. तर आता आपण येथे सर्वात जी बॉटमची लेअर आहे ती उलट्या साईडने ठेवायची आहे आणि बटर पेपर रिमूव्ह करून टाकायचा आहे. आणि याला पण आपल्या सोप करून घ्यायचं आहे. आपल्याला सोप करून झाल्यावर आपण इथे वरून क्रीम लावणार आहे. साईडने पण थोडं थोडं करून असं थोडं घ्यायचं, क्रीम लावायचं. साईडने पहिले कव्हर आपण करून घेऊयात केकला. आणि क्रॅपरने एकदा फिरवून घेऊया, की जेणेकरून आपल्याला जिथे जिथे खूप क्रीम कमी लागल्यासारखं वाटते तिथे आपण लावून घेऊया. आता हा केक माझा क्रमकोट झालेला आहे, पण पूर्ण कव्हर झालेला नाही आहे. म्हणून मी आता अजून थोडं थोडं क्रीम साईडने लावून घेत आहे. आणि वरच्या साईडने पण मी क्रीम लावून घेत आहे. तर त्याला पण आपण पॅलेट नाईफने व्यवस्थित स्प्रेड करूया आणि प्लेन करूया. आणि क्रॅपरच्या हेल्पने आपण साईडने क्रॅपर फिरवून घेऊया. आणि जे पण एक्स्ट्राचं क्रॅपर फिरवल्यावर वर जे एक्स्ट्राचं क्रीम येते ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. जिथे जिथे आपल्याला वाटते की हा इथे बा आपला आतला स्पॉन्ज दिसत आहे, तर तिथे आपण क्रीम पुन्हा लावू शकतो. तर आता आपण याला बेसवर काढून घेऊया. आणि मी आता एकदा अजून क्रॅपर फिरवून घेत आहे, जेणेकरून त्याला अजून छान फिनिशिंग येईल. आणि वर थोडं एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे ते मी काढून घेत आहे आणि वरच्या साईडने केकला प्लेन करत आहे. तर आता या केकला मला येलो शेड द्यायचा आहे. तर मी काय केलं आहे, पूर्ण क्रीममध्ये येलो कलर मिक्स केलेला नाही. क्रॅपरवर थोडंसं क्रीम घेतलं आहे आणि त्यात येलो कलरचे 2 ड्रॉप टाकलेले आहे. आणि मी तेवढंच क्रीम साईडने लावलेलं आहे. आणि तेवढ्या क्रीममध्येच आपला केक पूर्ण येलो कलरनी कव्हर झालेला आहे. आणि आता वरच्या साईडने पण त्यातीलच क्रीम थोडं थोडं मी वर लावून घेत आहे. क्रॅपर फिरवून त्याला एकसारखं करून घेत आहे. आता वरच्या साईडने आपण हे ओढून घेऊया क्रीम. आणि जे पण आहे माझ्याकडे थोडं ते मी क्रीम लावून घेत आहे, जेणेकरून वरच्या साईडने पण आपला केक पूर्ण येलो कलरने कव्हर होऊन जाईल. आता साईडने आपल्याला क्रॅपर फिरवून घ्यायचा आहे. बघा, म्हणजे थोड्या येलो कलरमध्ये आपला पूर्ण केक व्यवस्थित कलर झालेला आहे. वरच्या साईडने थोडा आहे, पण ते पण होऊन जाईल. वरच्या साईडने पण आपल्याला प्लेन करायचा आहे केक. आणि जिथे जिथे आपल्याला वाटते येलो कलर थोडा कमी आहे, व्हाईट दिसत आहे, तर तिथे आपण अजून असा लावून घेत आहे. म्हणजे याने काय होते की कोणाच्या पण हाताला केकचा कलर लागत नाही. थोडासाच केकचा कलर आपल्या पोटात जातो आणि व्यवस्थित केक पण दिसायला छान दिसतो. तर आपला केक आता एकदम रेडी झालेला आहे. तर आता आपण याला
जो आपला ऑइल ब्रश असतो, तर याने आपण याला लाइनिंग देऊया. बघा याने कसं छान पॅटर्न बनते. साईडने पण ऑइलिंग ब्रशनेच पॅटर्न देऊया आणि वरून पण ऑइलिंग ब्रशनेच पॅटर्न देऊया. हे बघा आपल्याला फक्त ब्रश असा टच करायचा आहे केकला आपल्या आणि टर्न टेबल आपल्याला फिरवायचा आहे. बघा किती सुंदर लाइनिंग येत आहेत. जे पण क्रीम आपल्या बेसवर लागलेलं आहे ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे. आणि हे बघा साईडने पण छान लाइनिंग आले आहे आणि वर पण छान लाइनिंग आलेले आहे. तर आता आपण करूया आपल्या केकला डेकोरेट करण्यासाठी मी इथे शायनिंग स्प्रे घेतलेला आहे, जो सिल्वर कलरचा आहे आणि त्याने खूप छान केकला शाईन येते. तर मी हा स्प्रे करून घेत आहे थोडा. आणि आता आपण पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरून घेतलेला आहे आणि एक नोझल टाकलेला आहे आणि त्याने मी ही अशी डिझाईन करून घेत आहे. आपण एका नोझल पासून बऱ्याचशा डिझाईन करून घेऊ शकतो. तर तुम्ही पण ही डिझाईन नक्की ट्राय करा. खूप छान दिसते ही डिझाईन. तर आपण खालच्या साईडला पण त्याच नोझलने एक त्याला आउटलाईन देऊया. तर आता आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपण याला डेकोरेट करूया. तर डेकोरेट करण्यासाठी मी इथे व्हाईट बॉल वापरलेले आहे, तर ते मी सर्व साईडने व्यवस्थित वर ठेवून देत आहे. आणि साईडने पण थोडे स्प्रिंकल्स, व्हाईट स्प्रिंकल्स डेकोरेशनसाठी वापरत आहे. आता मी इथे माझ्याकडे रेड कलरचे हार्ट्स आहे, तर ते मी त्या व्हाईट जे डिझाईन आपण वर केली आहे आणि जे बॉल्स टाकले त्याच्या साईडने डेकोरेट करून घेत आहेत. तर आता हा आपला केक डेकोरेट झालेला आहे आणि हा केक आहे ना एका 6 मंथ कंप्लीट झालेल्या बाळाचा आहे. तर आपण इथे वर 6 मंथ असं टाकून घेऊया. तर मी पायपिंग बॅगमध्ये पिंक कलरचं क्रीम भरून त्याने हे नाव टाकून घेतलेलं आहे आणि थोडे वर स्प्रिंकल्स टाकत आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि मी या केकचे लास्टमध्ये वजनसुद्धा करून दाखवले आहे. हा 500 ग्रॅमचा केक आहे, पण होम बेकर्सचे केक हे वजनापेक्षा कधीही जास्तच असतात. तर बघा या केकचं वजन झालेलं आहे 630 ग्रॅम. चला तर मग मैत्रिणींनो पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.